सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेडच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वर्ग 4 व इतर अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कॉम्रेड गंगाधर गायकवाड व उज्ज्वला पडळकर यांच्या नेतृत्वात शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवेंद्र फडणवीस होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा। हमारा वेतन देना होगा, देना होगा, देना होगा। अरे हमारा वेतन देना होगा, देना होगा, देना होगा। कामगार कायदे रद्द करणारे नालायक सरकार। आज आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी जिल्हा परिषद नांदेडवर आउटसोर्सिंग मध्ये काम करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या घेऊन जिल्हा परिषद नांदेड समोर निदर्शने करणार होतो। परंतु जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गांधी पुतळा इथपर्यंत आंदोलने, निदर्शने, धरणे, मोर्चे, आत्मदान करण्यास मज्जाव करणारा आदेश काढला आहे, परवानगी नाकारलेली आहे। त्यामुळे आम्ही महामानव महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ आज निदर्शने केलेली आहेत आणि आमच्या मागण्या आहेत। आपला दवाखाना व आउटसोर्सिंग मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना माहे संस्थेमार्फत जे घेतलेलं आहे त्यांना आरोग्य अभियानामध्ये समावेश करावा, सामावून घ्यावं आणि त्यांना मान्य सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे 26,500 रुपये दरमहा पगार वेतन देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। तसेच आमच्या इतरही मागण्या आहेत, त्यामध्ये परिचार असतील, वाहन चालक असतील, हे वेगवेगळ्या बाह्य संस्थेमार्फत या अभियानामध्ये काम करतात। त्यामध्ये बोराडे इंजिनियर्स वगैरे आहेत, एपी सर्व्हिसेस सारख्या काही एजन्सीज आहेत। त्या एजन्सीचे कंत्राट संपलेले आहे आणि त्यानंतर आरोग्य विभागामार्फत पगार आमच्या कर्मचाऱ्यांच्या झालेले आहेत। यापुढे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारी जे आहेत आरोग्य अभियानामार्फतच व्हाव्यात आणि त्यांना जे आता त्यांच्या वेगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही माननीय सीओ जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदन देणार आहोत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार यांच्या मार्फत आम्ही राज्य आणि केंद्राच्या विधिमंडळामध्ये देखील हा प्रश्न उपस्थित करणार आहोत आणि CITU ची राज्य कमिटी आमच्या सोबत आहे आणि CITU च्या वतीने आम्ही या सर्व मागण्या घेऊन आता इथं निदर्शने करून सीओ मॅडम यांना निवेदन देणार आहोत।